हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आजच्या आपल्या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा. तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण आय या अक्षरावर सध्या आहोत आणि श्रद्धाताईंचा फार लाडका विषय आहे हा. का खरंय, सांगाय खरंय. श्रद्धाताई? मला असं वाटतं, की मला कोणाचा इन्फ्लुअन्स माझ्यावर नाही आवडत आणि मला माझ्या जवळचे जे कोणी आहेत, त्यांनी पण इतरांच्या इन्फ्लुअन्स खाली असणं मला नाही पटत. करेक्ट. आणि मग मी स्वतः फार चेक करत असते, की मी येस. आहे का कोणाच्या प्रभावाखाली वगैरे. हम्म. आणि म्हणून कदाचित माझा तो आवडता विषय असावा. आणि ह्यावरून तुम्ही मला 3-4 वेळा टोकलेले त्यांच्यासारखी बोलू नको, हे कुणाच्या बोलण्यातनं शिकली. सो आपण आज या विषयावर बोलूया की हो. इन्फ्लुएन्स, प्रभाव असं म्हणता येईल मराठीत? हो, अगदी तसंच म्हणायला हवं. Okay. इन्फ्लुअन्स इज इक्वल टू प्रभाव. करेक्ट. सो श्रद्धाताई, हं, एखाद्याचा एखाद्यावर इन्फ्लुएन्स आहे हं. म्हणजे नेमकं काय आहे? एखाद्याचा एखाद्यावर असलेला इन्फ्लुअन्स हम्म. म्हणजेच प्रभाव हम्म. म्हणजे त्या माणसाचं बोलणं, हा. त्या माणसाचे विचार, त्या माणसाच्या फिलिंग्स हम्म. आपणही कुठेतरी नकळत त्याचं अनुकरण करणं, ओके. आपल्या वर्तनात ते आणणं, हम्म. याला म्हणायचं इन्फ्लुअन्स. बर. आता तू म्हणशील की मग मला हे का नाही आवडत? हो हो, तर काय होतं की आपण जेव्हा इतरांचे विचारच घेतो, कॉपी करतो. कॉपी आणि पेस्ट असं हम्म, आपण जे हम्म. करतो, मग तेव्हा काय व्हायला लागतं की हळूहळू आपले निर्णय आपण त्यांच्यासारखे घ्यायला लागतो, कारण आपण हम्म. विचारच त्यांच्यासारखे करायला लागलेले बरोबर असतो. बरोबर. मग होतं काय की बरं ठीक आहे ना, तो निर्णय मीच घेतलेला आहे कोणाच्या हम्म. तरी प्रभावाखाली येऊन, पण नंतर कालांतराने हा प्रभाव असा विरघळून जाऊ शकतो किंवा आपण त्या माणसापासून दूर गेलो की हा प्रभाव जातो करेक्ट. आणि मग तो जो निर्णय आहे आपण जो घेतलेला तो आपल्याला टोचायला लागतो. अरे मी असं करायला नको होतं. मग या गोष्टी घडू शकतात. बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली असू नये. बरोबर. पण श्रद्धाताई, हा जो इन्फ्लुएन्स आहे तो फक्त माणसांचाच असतो? म्हणजे आता तुम्ही इन्फ्लुएन्स खाली होतात का असं उदाहरण दिलत ना, तेव्हा मला आठवलं की ड्रग्स किंवा दारू यांच्या संदर्भातही हा हो मुद्दा हो, मांडला हो, जातो की हो, वर यू हो. अंडर एनी इन्फ्लुएन्स हो ऑफ एनी ड्रग और अल्कोहोल. हो म्हणजे माणूस कशाच्याही प्रभावाखाली असू शकतो. एखाद्या विचारधारेच्या, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या अंमली संस्काराच्या. पदार्थाच्या. ते तर झालंच. म्हणजे आपण जे म्हणतो ना, सध्या आपण बघतोय की सायकोलॉजिकल गोष्टी. करेक्ट करेक्ट. फक्त हे नाही तर एखाद्याची देहबोली सुद्धा त्याच्याही इन्फ्लुएन्स खाली असतो आपण. म्हणजे आपण ऐकलं असेल, संजय दत्त जेव्हा असा टॉपचा हिरो होता तेव्हा अशी आजूबाजूला कित्येक जण दिसायचे की ज्यांनी त्याचे त्या सडक स्टाईल केस वाढवलेले आहेत. राजेश खन्ना, देवानंद, हे सगळे काय आहेत? हे पण इन्फ्लुएन्सच आहेत. मग लोक तसे वागायला लागतात. कधी काळी अख्ख्या जगामध्ये हिप्पीजची लाट आली होती. तो काय होता? इन्फ्लुएन्सच होता. बरोबर. ते टिपिकल राहणं, टिपिकल कपडे घालणं, टिपिकल विचार करणं, बिनधास्त जगणं, हे सगळं हिप्पी कल्चर. ते पण काय होतं? आत्ताही तसंच घडत असतं की आपण कशाच्या तरी प्रभावाखाली येतो आणि मग आपण सेल्फ आयडेंटिटी गमावतो. आणि कालांतराने हे सगळं गेलं, प्रभाव हरवला की मग आपल्याला रिअलाइज व्हायला लागतं की मी हा चुकीचा निर्णय घेतला आणि आता त्याचे जे रिपरकशन्स आहेत ते मला माहिती नाही किती वर्ष भोगायचे आहेत. मग जे तणाव सुरू होतात ना, आणि ते कधी कधी अख्खा आयुष्य सोबत राहणारे असतात. उदाहरणार्थ आपण बघतो आजकालची बुवाबाजी वगैरे जे आपण बघतो, ते पण एक प्रकारचा इन्फ्लुएन्सच आहे ना, की कोणीतरी कुठल्या तरी बाबाकडे जातं आणि ऐकतं माझं हे नीट झालं म्हणून कोणाला तरी येऊन सांगतं, तेव्हा तो माणूस तिकडे जातो आणि मग त्यांच्या भक्तांची जी संख्या वाढायला लागते. हा काय आहे? इन्फ्लुएन्स आहे. पुस्तकाच्या इन्फ्लुएन्स खाली असू शकतो आपण, कशाच्याही. तर तू म्हणतेस तसं इन्फ्लुएन्स फक्त एखाद्या माणसाचा नाही, तर या आपण बरीच उदाहरणं बघितली. तर बुवाबाजीचं उदाहरण दिलं. हो होतं काय खरं तर की जेव्हा कोणाच्या तरी प्रभावाखाली आपण येतो तेव्हा आपण स्वतःचा विचार पद्धती आपली सोडून देतो, विचार पद्धती, आणि त्यांची घेतो, अडॅप्ट करतो आणि तसा विचार करायला लागतो. त्यांचं जे मत आहे ते आपलं मत असं मानायला लागतो आणि मग आपल्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे आपण त्यांना ताबा देतो किंवा त्यांच्या विचारांना तरी ताबा देतो. ते आपल्याला नकळत आपल्या घडत येत असतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर रोजच्या आयुष्यातलं, तू हे काय करू शकणार आहे? जेव्हा आपल्याला असं कोणीतरी म्हणतं तेव्हा आपण लगेच स्वतःवर शंका घ्यायला लागतो. म्हणजे कुठेतरी त्या एका सेकंदासाठी तरी आपण प्रभावित होतो की खरंच मला जमेल की नाही, हा विचार आपण करतो. आणि मग अशी बरीच उदाहरणं आहेत. सध्या ताई,
तुम्ही आता म्हणालात तसं की जी लोक पटकन इन्फ्लुएन्स खाली येतात ती अनेकदा वल्नरेबल असतात. हो. अशी जी लोक आहेत ना त्यांची काही प्रोफाईल सांगता येईल आपल्याला का ती नसते, कुणीही येऊ शकतं? हा, तू म्हणालीस त्याच्यावरच मुळात मला हे आहे की हा वल्नरेबल नसलेली लोक सुद्धा हा म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडलेली लोक ती सुद्धा लोक एकमेकांच्या प्रमाणे वागायला लागतात. हो हो तर व्हल्नरेबलच असतात असं काही नाही. या हम्म. व्यक्ती कोणीही असू शकतं, ओके. मी सुद्धा असू शकते. बरेचदा आपण आपल्या आई वडिलांच्या गोष्टी शिकतो, बरोबर. त्यांच्या प्रभावाखाली राहतो, तशा वागायला लागतो. तर आपण काय व्हल्नरेबल आहोत का? नाही, पण आपण असं करतो. लहानपण तर आपलं त्याच्यातच जातं. अनुकरण हा बेसिक इन्स्टिंक्टच आहे ना कुठे ना कुठेतरी, हा. त्यामुळे ते अति झालं की मग तो इन्फ्लुएन्स जास्त होतो. बरोबर. अनुकरण आणि इन्फ्लुएन्स, प्रभाव यामध्ये फरक आहे. बरोबर. अनुकरण करताना काय करत असतो आपण की तेव्हा आपण विचार करत नसतो. हे बहुतेक वेळा लहानपणी घडत असतं. करेक्ट. पण जेव्हा स्वतःची विचार पद्धती डेव्हलप होते तेव्हा जर का तुम्ही अनुकरण करत असाल तर मग ते चुकीचं असू बरोबर. शकतं. आणि आता पुढचा आणखीन ते मुद्दे येणारच आहेत आपल्या बोलण्यामध्ये की मग हे ओळखायचं कसं, किंवा हे घातक कुठे ठरतं, Correct. किंवा हे चांगलं कुठे आहे. करेक्ट. तर हे आहेच आहे. म्हणूनच मला परत तेच सांगावं असं वाटतं की असं गरजेचं नाहीये की ती व्यक्ती व्हल्नरेबल असेल तरच कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येते. बरेचदा आडली नडलेली व्यक्ती पण येते. बरेचदा तो जर माणूस हायरार्कीमध्ये वरचा असेल, Correct. कुठेही, Correct. ऑफिसमध्ये, घरात, मैत्रीमध्ये, कुठेही जर का त्याचं जे स्थान आहे एखाद्याच्या मेंदूतलं ते वरचं असेल तर अल्टिमेटली तो जो स्वतःला खाली समजणारा माणूस आहे तो त्याच्या प्रभावाखाली येऊ शकतो. त्यामुळे हे आपल्याला इथे असं नाही म्हणता येणार. आणि प्रोफाईलचं म्हणशील तर इथे असं आपल्याला, मी जसे नेहमी काहीतरी क्रायटेरिया सांगते तसं इथे नाही सांगता येऊ शकणार. कोणीही असू शकतं. मी सुद्धा कधीतरी कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊ शकते. बरोबर. म्हणून माणसाने नेहमी चेक करावं. आपण विशेषतः कधी घडतं माहितीये का, आपली कोणाशी तरी नवीन ओळख होते आणि मग काय होतं की आपलं जमायला लागतं आणि आपण सोबत राहायला लागतो आणि तो एक काळ असतो की आपण फार एकमेकांच्या प्रभावाखाली येतो. मग त्या व्यक्तीसारखे बोलायला लागतो किंवा त्याचे शब्द आपल्या भाषेत यायला लागतात. मग जे अलर्ट असतात त्यांना ते जाणवतं की अरे आपण याचा शब्द उचलला, हा आपला प्रकार नव्हे, आणि मग ते ठरवून तो शब्द काढून टाकतात. पण जे इन्फ्लुएन्स खाली राहणारी लोक आहेत ते त्याच्यामध्ये पुढे जायला लागतात. पण कधीतरी त्यांना रिअलाइज होतं, पण तेव्हा ते खूप पुढे गेलेले असतात. बघ, उदाहरणार्थ आपण मुंबईत राहतो. जर आपण एक 5-6 वर्ष जाऊन नागपूरला राहिलो तर आपण हळूहळू ती भाषा बोलायला लागतो. हा पण इन्फ्लुएन्सच उदाहरण आहे हे देखील. तर असं खूप उदाहरणं आहेत. आता म्हणून मी म्हणते ना की प्रत्येक वेळी प्रत्येकाने चेक करावं की आपण कशाच्या इन्फ्लुएन्स खाली आहोत का, आणि ऍट द सेम टाइम तो इन्फ्लुएन्स आपल्याला त्रास देत असेल तर थांबा. करेक्ट. तो भलं करत असेल तर कंटिन्यू करा. तुम्ही आता भाषेचा उल्लेख केलात ना, त्याच्यावरून मला एकदम आठवलं, माझे आजोबा ते मला नेहमी म्हणायचे की माझ्या आईच्या माहेरच्यांची, ज्यांच्याकडे कन्नडचा खूप प्रभाव आहे, त्यांच्याशी बोलत असताना माझा टोन पटकन बदलतो. आणि मग मी ते ऑब्झर्व करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की अरे खरं आहे त्यांचं. फोनवर, प्रत्यक्ष, कुठेही बोलत असताना आता मी जशी बोलते ती ऑलमोस्ट अनरेकग्नायझेबली वेगळ्या भाषेत बोलायला. ते असतंच आहे. पण ते टेम्पररी असतं. आणि आता खरं तर मी आता तुझा प्रश्नच ओढून घेते की इन्फ्लुएन्स चांगला की वाईट, म्हणजे तो नेहमी नकारात्मक असतो का, तर डिपेंड. असं आपल्याला सरळ लेबल नाही लावता येत. आता आपण खूप मोठे फिलॉसॉफर्स आहेत, त्यांच्या इन्फ्लुएन्स खालीच आहोत ना आपण ती तत्व फॉलो करतो. करेक्ट. आपण इतरांचं इन्फ्लुएन्स घेतच आलेले आहोत, घेत राहणारच आहोत. पण फक्त इथे क्षीर नीर विवेक आपल्याला आलं पाहिजे. करेक्ट. की नक्की त्याच्यातलं आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, ज्याच्यानी आपली आयडेंटिटी हरवणार नाही. बरोबर. माझी सत्सद विवेक बुद्धी जागी राहणार आहे, माझ्यातला मीपणा जागा राहणार आहे, अशी जी तत्व आहेत ती मी स्वीकारावेत. आणि उगाचच कोणाचं तरी बोलणं शिकणं म्हणजे मी माझं स्वतःचं हरवून टाकणं, जिकडे तुमची आयडेंटिटीच जाते त्या गोष्टी तुम्ही करू नयेत. करेक्ट. असं मला असं माझं वैयक्तिक मत आहे. श्रद्धाताई, इतका वेळ आपण जे कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय, पण अशी माणसं आहेतच की जी स्वतःचं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स तयार करून ठेवतात आणि इन अ वे
नोईंगली अननोईंगली हम्म, विथ अन इंटेन्शन विदाउट अन इंटेन्शन हम्म, त्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सला मॅनिप्युलेट करत राहतात. तर जे आपण मगाशी म्हणालो ना की इन्फ्लुएन्स हा बॅड किंवा गुड असा कंपार्टमेंटलाइज नाही करता येत, हम्म. पण आपण आहोत कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली ह्याचे काही पॉइंटर्स आपल्याला सांगता येतील? हो. पण अगोदर त्याच्या आधी आपण हे बघूयात का, की जर असे चांगले इन्फ्लुएन्स आपल्यावर टाकणारे कोण? आणि तू हो हो. म्हणतास तसं आपले फॉलोअर्स तयार करणारे पण चांगले. शिक्षक आपले, येस. त्यांना कसं विसरून चालेल? आपण बघ, म्हणजे आपल्या आयुष्यात एक काळ असा पण येतो, की आपण आपल्या आई-वडिलांना म्हणतो, "नाही, नाही, माझ्या शिक्षिकेनी, माझ्या शिक्षकांनी हेच सांगितलंय, हेच अगदी बरोबर आहे." अगदी. त्यावेळेला आपण त्यांच्या हो. आणि आपण बराच काळ म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्यात त्या आत्ता पण आपण फॉलो करतोय. करेक्ट. म्हणजे आता पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करणारी, प्रेरणा देणारी लोक असतात. बरोबर. हा, पण माझा त्याला अगदी काय म्हणायचं त्याला कडाडून विरोध आहे बरं का. आजकाल जे आले ना मोटिवेशनल स्पीकर आई वगैरे, ग. हा, त्या पिकाबद्दल मी नाही बोलत नाही नाही नाहीये. नाही. चांगल्या सवयी लावणारी Yes. लोक, आत्मविश्वास वाढवणारी लोक बरोबर. आणि तुमच्या सोबत उभं राहून तुमच्या सोबत चालणारी किंवा मार्गदर्शन करणारी लोक. करेक्ट. मग ह्याच्यात मार्गदर्शक, शिक्षक चांगले मित्र आहेत. हो. आता निगेटिव्ह इन्फ्लुएन्स तयार करणारी जे तू म्हणतेस तिकडे येऊया. अगोदर ते कोण असतात बघूया आणि अगदी. मग बाकीचं येस बघूया. येस. ते ना तुमच्या मनात तुमच्याबद्दलच शंका निर्माण करणारे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचे जे कौशल्य, तुमच्या ज्या क्षमता आहेत त्याला ते प्रश्न क्वेश्चन मार्क करत असतात ते. ओके. कधी कधी आपले मित्र पण म्हणतात असं. हो हो हो. पण ते काय करतात माहिती का, की तुला हे जमणार आहे का? हा. मग त्यापेक्षा तू हे करून बघ किंवा इकडून सुरुवात करून बघ बरोबर. किंवा ना तू असं सुरुवात करशील तर तुला जमतं. हा हा. हे सोबत पॅकेज येतं करेक्ट त्यांच्या. करेक्ट. आणि निगेटिव्ह जो इम्पॅक्ट करणारी लोक असतात ती कशी असतात, तुला सतत हॅमरिंग करत असतात. तुला सांगितलं होतं मी तुला जमणार नाही म्हणून, हो. ऐकतच नाही तू माझं, ह्या प्रकारचा टोन हा, असतो हा, त्यांचा. हा. तुमच्या मनामध्ये ते गिल्ट किंवा भीती पण तयार करणारे करेक्ट असतात. करेक्ट. हा, अल्टिमेटली आता बघ तुला कळते की येस. कशा प्रकारे काय काय मॅन्युप्युलेट करून असे जे बॅड इन्फ्लुएन्सर असतात ते स्वतःचे फॉलोअर, स्वतःचा कल्ट कसा तयार करतात. ऍक्च्युली हा. कल्ट इज द वर्ड. हा, स्वतःचे निर्णयच घेऊ देत नाहीत ते हो, तुम्हाला. हो. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कळसूत्री बाहुली करून ते बरोबर, चालवायला लागतात बरोबर. आणि तुमच्यावर मानसिक नियंत्रण ठेवायला लागतात. पण तुमचा मेंदू असा ऑक्युपाय करून टाकतात की आता आपण जे बुवाबाजीबद्दल वगैरे बोलतो, तर बघ असे पण लोक आहेत की मला गावाला जायचंय, तर मी जरा त्या माझ्या गुरूंना विचारतो किती वाजता निघू. हो ह्याला म्हणायचं मानसिक नियंत्रण. या लेवलचं असतं सगळं. आणि मग इतका साधा निर्णय की मला गावाला जायचंय, हा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सचा इतका हे आहे की त्याला काहीतरी विचारावं लागतं, परमिशन घ्यावी लागते. हा, ओके. तर आता पहिलं आपल्याला हे बघायला पाहिजे की इन्फ्लुएन्स खाली आता निगेटिव्ह बद्दलच बोलतोय येस. आपण की कसं पॉझिटिव्ह असणार. चालू द्या, आपला बिचारा चांगला आहे. नाही, काय माहितीये का की बघ पॅथॉलॉजी शिकलात तुम्ही हा. की मग काय होत असतं की तुम्हाला नॉर्मल काय आहे हे माहिती असून उपयोग नाही, ॲबनॉर्मल काय आहे हे पण कळलं पाहिजे ना. एक्झॅक्टली. मग ॲबनॉर्मल सायकोलॉजी शिकली तरच तुम्ही नॉर्मल कसे आहात हे बरोबर कळेल. बरोबर. म्हणून आता मी जी चिन्ह सांगतेय ती दिसली तर वेळीच सावध व्हायची. ओके. आपण आधी वेगळा विचार करत होतो, पण आता सतत आपण त्याच व्यक्तीसारखा विचार करायला लागलोय. ओके, व्यक्तीसारखा. मी स्वतःचे निर्णय पूर्वी स्वतः घेत होते, पण आता मी तो व्यक्ती काय करेल, कसा निर्णय घेईल याचा विचार करते किंवा त्याची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करते. बर. मी चुकीची आहे असं मला नेहमीच वाटायला लागतं किंवा मी जर असं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल याची मला भीती वाटायला लागते. मला काय वाटेल याच्यापेक्षा त्या व्यक्तीला काय वाटेल मी याचा विचार आधी करायला लागते. आणि त्या माणसाचं अप्रुव्हल मिळाल्याशिवाय मी पुढे पाऊलच टाकत नाही. हे जर सगळं दिसत असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी आहारी गेलेला निगेटिव्ह इन्फ्लुएन्स खाली. कारण जे पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स करणारी लोक आहेत ते तुम्हाला सल्ला देतात आणि तुम्हाला फार तर रस्ता दाखवतात. ते तुम्हाला तुमचा मोडस ऑफ ऑपरेंडी MOD ते मॅनिप्युलेट करत नाहीत. ते कुबडी नाही व्हायला जात तुमची. ते लक्ष ठेवून असतात तुमच्यावर, पण ते तुम्हाला चुकलं ना असं कर ना थोडंसं, हा वाला टोन असतो. बरोबर. तुला मी सांगितलं होतं हे असंच करायला हवं, तू केलं नाहीस ना, आता भोग त्याची फळं. एक्झॅक्टली. हा नाही कळलं? दोन्ही टोन. करेक्ट. हा, म्हणजे पहिला माणूस आहे जो तुम्हाला सांगतोय की अरे अरे चुकलं, थोडं इकडे जा, थोडंसं नाही आता ना इकडनं टर्न घे, इकडे जा. हा आहे पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स.
बघ तुझ्या मनामध्ये त्या वाक्याने भीती निर्माण केली ना, बघ आता फळ, म्हणजे तुला पनिशमेंट आहे किंवा तुझ्यामध्ये भीती निर्माण करतोय ती व्यक्ती की आता तुला याचे कन्सिक्वेन्सेस भोगायचे आहेत. म्हणून मग कल्ट तयार करणारी जी लोक आहेत, आता अगदी म्हणजे पटकन समाजात जाणवणारी उदाहरणं म्हणून आपण बुवाबाजीचं उदाहरण घेतोय. ते लोक असंच करतात ना, की तू मला विचारलं नाही, तू मला न विचारता हा निर्णय घेतला म्हणूनच तुझा धंदा फसला, तू मला विचारलं असतंस तर. म्हणजे लोकांनी देवाला पण तसं करून ठेवलेलं आहे की मी नवस फेडला नाही म्हणून माझं नुकसान झालं. हा प्रकार काय आहे? हा निगेटिव्ह. तेथे तर कोणीही केलेला नाही, हा तुम्ही केलेला आहे. किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं की तुम्ही कुलाचार केला नाही, काहीतरी केलं नाही, तुम्ही कुलदैवताला भजलं नाही वगैरे, हे सगळे प्रकार तिकडे येतात. बेसिकली तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आहे हे जे समोरच्याला बॉम्बार्डिंग करून पटवून देणं आहे आणि त्याच्यातून एक माझा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स तयार करणं. बरोबर. भीती दाखवून मॅनिप्युलेट करणं, हा जो प्रकार आहे तो. सगळ्यात एक प्रश्न विचारायचा स्वतःला की मी हा जो निर्णय घेतोय किंवा मी हे जे विचार करतोय ते खरंच मी माझ्या आनंदासाठी करतोय की इतरांना प्लीज करण्यासाठी. याचं उत्तर तुम्हाला जर माझ्या आनंदासाठी कळलं तर तो पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स आहे, दुसऱ्यांच्या म्हटलं तर तो निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आहे. आता तुम्ही त्या दिशेने चाललाच आहात म्हणून थोडंसं पुढे जाऊया की कळलं मला की मी निगेटिव्ह इन्फ्लुएन्स खाली आहे, पण इतका काळ जे माझ्यावरती बॉम्बार्ड केलं गेलंय ते अचानक संपवणं आणि त्यातनं बाहेर पडणं सोपं नाहीये. हो, पण मग कसं पडायचं? परत मी म्हणते तसंच की एकतर सेल्फ अनालिसिस आहेच आहे, आणि नुसतं सेल्फ अनालिसिसने कळणार आहे फक्त की मी कोणाच्या तरी आहे इन्फ्लुएन्स खाली. तिथेच काय घडलं, अवेअरनेस आला. बरोबर, ती पहिली पायरी आहे. मी कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली आहे हे कळलं की तिथूनच तर तुम्हाला जाणवतं ना की अरे हे नकोय मला. पहिली पायरी ती. इकडे सगळीकडे जेव्हा आपल्याला असे त्रास असतात तेव्हा सगळीकडे असंच आहे की इन्फ्लुएन्स आहे याबद्दल अवेअरनेस आला तरच तुम्ही काहीतरी करू शकता. इनसाइट. करेक्ट. आणि मग त्यावेळेला ओके ठीक आहे, पहिल्याच दिवशी आपण 10 किलोमीटर चालणार नाहीये. आपण पहिल्यांदा काय करतो, पॅरालिसिस मधून बरा झालेला माणूस, आता इकडे हा मानसिक पॅरालिसिसच आहे, तो माणूस काय करेल की तो माणूस बरा झालाय, तो पहिल्या दिवशी 2-4 किलोमीटर चालायला जाईल? शक्य नाही. पहिल्या दिवशी तो अंगणात जाईल. मग तसं तुम्ही स्वतःचा विचार करायला सुरुवात करा. काय बरं मग मला काय वाटतंय, बरं खरंच हा माणूस नसेल माझ्या आयुष्यात तर मी या गोष्टीचा कसा विचार केला असता, हे करायला सुरुवात करा. पहिलं हे तर विचार करा की काय आवडलं असतं मला, आणि मग इम्प्लिमेंटेशनकडे. बरोबर. आता हा माणूस माझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहे, मी याला डायरेक्ट झुगारून देऊ शकतो का? आता घरातलीच व्यक्ती असेल तर तुम्ही असं करू शकत नाही. मग तिकडे तुम्हाला सामोपचाराने आणि असं सगळं सुवर्ण मध्य काढून करावं लागतं. मग ती स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागेल. स्ट्रॅटेजीमध्ये पण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. ती व्यक्ती किती आक्रमक आहे याच्यावर तुमचे प्लॅन्स असणार आहेत. तुम्हाला कधी कधी त्यापुढे सरेंडर करावं लागणार आहे. पण तुम्ही कुठेतरी या गोष्टीचा विचार करायला सुरुवात करता म्हणजे तिकडे तुमचं पहिलं पाऊल पडलं असं समजायचं. त्याच्यातली नेक्स्ट स्टेप आहे, तुम्ही हे सगळं विचार करून झाल्यानंतर किंवा तुम्ही बाहेर पडायचं हे ठरवल्यानंतरचा इमोशनल डिस्टन्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या माणसाशी शेअर करणं बंद करा. करेक्ट. म्हणजे तुमच्या आत काय चाललंय हे तुम्ही स्वतःहून सांगता, म्हणूनच तर त्या व्यक्तीला कळतंय ना. बरोबर. तुम्हीच त्याला दिशा देताय की कसं मला मॅनिप्युलेट करायचंय. तुम्ही पॉइंट्स देताय त्याला, तुमचे वल्नरेबल पॉइंट्स तुम्ही देताय. एक्झॅक्टली. म्हणूनच आपण मागे बघ कशात तरी बोललो होतो की एक्सप्लेनेशन द्यायचं नाही खूप. करेक्ट. तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं की त्याचा अर्थ तुम्ही सांगता तुमच्या डोक्यात काय काय चाललंय, आणि अल्टिमेटली त्या माणसाचा मेंदू ते कॅच करत असतो की अरे हा इकडे इकडे इकडे, मी इकडे तलवार चालवू शकतो. म्हणून थोडंसं मानसिक अंतर ठेवा. प्रत्येक गोष्टीला त्या माणसाकडे जाऊ नका, मदत मागायला किंवा शेअर करायला जाऊ नका. इंडिपेंडंट थिंकिंग सुरू करा. मी जसं म्हणाले तसं की आता ना मी माझ्या परीने थोडंसं हे करून बघेन, किंवा मी दुसऱ्या कोणाचा तरी सल्ला घेईन. 4 जणांचा सल्ला घेईन. मग काय होईल की इथे इन्फ्लुएन्स खाली येत नाही. बरोबर. त्यातनं मला काय बरोबर वाटतं ते मी करेन, कारण मी खूपच प्रभावाखाली आहे, माझं डोकं चालेल असं मला वाटत. बरोबर. म्हणून मग त्याच्यानंतरची स्टेप आहे की बाउंड्रीज ठरवायच्या. म्हणजे काय तर मी कितपत या माणसाचं किंवा कोणाचंही, बरोबर, हे तर खरं तर नॉर्मल माणसाने नेहमीच करायला हवं की मी कितपत दुसऱ्यांचं ऐकायचंय. ती जी म्हण आहे आपल्या मराठीतली, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे कायम लक्षात ठेवावं. पण अलर्ट राहावं की आपण चुकतोय का, बरोबर, किंवा
मी जे म्हणाले ते आपला क्षीर नीर विवेक, हो, तशी माणसं हो. पण आपल्याला जोखावी लागतात, की हा माणूस उगाच आपली टर खेचायची, आपली टर उडवायची म्हणून आपल्याला सांगतोय का, बरोबर. की तुझं चूक आहे, की हा जेन्युइनली सांगतोय. करेक्ट. हे ज्ञान आपल्याला जन्मतःच मिळालेलं आहे. हो. आपण ते कधी झाकून ठेवतो बरोबर. किंवा कधी बरोबर. वापरत नाही, असं घडतं. आणि मग सपोर्ट सिस्टीम आहे. त्या माणसाच्या बाहेर पण तुम्हाला मदत करणारी लोकं आहेत. अगदी. किंवा कधी-कधी तर असं असतं, की तिसऱ्या एका व्यक्तीला दिसत असतं, की तुम्ही याच्या इन्फ्लुअन्स खाली आहात. त्याला तुम्हाला मदत पण करायची असते, पण तुम्ही इतके याच्या अंडर असता, की तो काहीच करू शकत बरोबर. नाही. मग तो म्हणतो पण, "अरे, मी तुला कितीदा सांगायचा हो, प्रयत्न हो. केलाय." आणि सपोर्ट सिस्टीम ही नेहमी कायम एकच नसते. शक्यच नाही. हां, तर सपोर्ट सिस्टीम कधी-कधी अनोळखी माणसं सुद्धा असतात. इतकंच आहे. फक्त सपोर्ट सिस्टीम वापरायला शिकायची. बरोबर. सपोर्ट सिस्टीम वापरणं म्हणजे वीकनेस नाहीये. तुमची स्ट्रेंथ आहे ती, की तुम्हाला लिमिट माहिती आहे स्वतःचं, की बरोबर. आता याच्यापुढे माझ्याच्याने होत नाही. तर मदत घेणं, येस. अगदी त्याच्या गळ्यात पडणं नव्हे. हो, हो. अगदी. म्हणजे आता तूच सगळं बघ. डिपेंडंट पर्सनॅलिटी व्हायचं नाहीये एका आपल्याला. इन्फ्लुएन्सच्या मधून बाहेर निघायचं. येऊन दुसऱ्याच्या अंडर नाही जायचंय आपल्याला. ते असतात डिपेंड. आपण पुढे कधीतरी पर्सनॅलिटीजवर हो, करणार आहोत. हो. त्याच्यातली एक पर्सनॅलिटी आहे डिपेंडंट. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे इन्फ्लुअन्स म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हाला कंट्रोलची समस्या आहे ती. म्हणूनच रोज संध्याकाळी आपण आज काय केलं, तर मला असं वाटतं की घटना आठवण्यापेक्षा आपण मानसिकदृष्ट्या, करेक्ट. वैचारिकदृष्ट्या काय काय केलं याचा आपण विचार करावा. बरोबर. श्रद्धाताई, आता तुम्ही बोलत असताना ना बऱ्याच गोष्टी मला आठवल्या. तुम्ही मगाशी शब्द म्हणालात, की एखाद्याचा शब्द वापरायला लागणं किंवा एखादा जशी प्रतिक्रिया देतो तशी द्यायला लागणं किंवा बापरे, मी ही गोष्ट केली तर हा काय विचार करेल किंवा याने ती कशी केली असती, याने हिने. असं मी बऱ्याचदा करते. असा आता मला साक्षात्कार झालाय. अच्छा, म्हणजे तू आज घरी जाऊन चेक कर, की तू माझ्या इन्फ्लुअन्स खाली आहेस का हे पण चेक कर. आणि असशील तर अगोदर बंद कर. येस. पण मला ते जाणवलं तर मी तुला अगोदरच सांगते. अगदी. कारण का माहिती नाही, मला नाही आवडत ते. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. ओके. तर So- शेवटी मला आणखीन काही ओळी सांगायच्या. हां. तुमच्या फिलिंग्सना महत्त्व द्या. विश्वासू व्यक्तीशी बोला. निर्णय घेण्यासाठी वेळ घ्या. धाडधाड निर्णय नाही घ्यायचे. करेक्ट. नाही म्हणण्याचा सराव करा. विशेषतः आपल्या भारतातल्या बायका. हो. आणि स्वतःचा आवाज ऐकायला शिका. येस. ऑन दिस नोट, येस, मी जे शेवटचं आवाहन करणार होते ते तुम्ही करूनच टाकलंय आता. त्यामुळे आपण आजचा भाग संपवूया. येस, आपल्या प्रेक्षकांना सांगूया की तुम्ही आता जे आवाहन केलं ते खरंच मनापासून मनावर घ्या. चांगलं राहा, इन्फ्लुएन्स पासून दूर राहा आणि आमच्या इन्फ्लुएन्स खाली आलात तर हरकत श्रद्धाताईंची असेल, पण माझी नाहीये. नाही, पॉझिटिव्ह असेल तर माझं काही Yes. म्हणणं नाही. तर हा भाग ऐकताय तसे आधीचे भाग ऐका. आमच्या पुढच्या भागांवरती लक्ष ठेवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मनारे. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या अक्षरासोबत. तोपर्यंत नमस्कार.